प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मुंबईमध्ये 200 जागा लढवण्याची तयारी असल्याचं सांगणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला 50 जागांवरही उमेदवार मिळाले नाहीयेत असं बोललं जातंय। पण त्यामुळे काँग्रेस आणि वंचित मधला घोळ हा उघड झालाय। त्याचं घडलं असं की काल महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली। मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीने तब्बल 16 जागांवर उमेदवारच दिले नाहीत। जागा वाटपाच्या चर्चेवेळी वंचितकडून 50-50 50-50चा फॉर्म्युलासाठी आग्रह होता। अखेर काँग्रेसने वंचितला 62 जागा सोडल्या, पण वंचितने यापैकी 21 वॉर्ड काँग्रेसला परत केले। ऐनवेळी 21 वॉर्डमध्ये उमेदवार देण्यासाठी काँग्रेसचा गोंधळ उडाला। अखेर काँग्रेसने 5 उमेदवार दिले, तर 16 वॉर्डमध्ये दोन्ही पक्षांचा एकही उमेदवार नाहीये। भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आता पायाखालची जमीन हल्ल्याचं चित्र समोर येत असल्याने अशा तऱ्हेचं अफवा पसरवण्याचं कारस्थान सुरू आहे। काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सामंजस्य आहे, समन्वय आहे। काल अर्ज भरण्याची शेवटची तारीख असताना देखील अशाच पद्धतीचं सामंजस्य आम्ही ठेवलं आणि प्रचारासाठी पूर्णपणे त्या ठिकाणी सिद्ध आहोत। ही भारतीय जनता पक्षाच्या पोटदुखीचा जो काही उपचार आहे ही आता जनता करणार आहे। काही ठिकाणी आलेले उमेदवार हे योग्य उमेदवार नाही आहेत, त्यामुळं चुकीच्या उमेदवारांना उमेदवारी देऊन दोन्ही पक्षांची प्रतिमा मलिन करण्यापेक्षा आपण तिथे उमेदवार न दिलेले बरे। आणि काही ठिकाणी उमेदवार आमच्याकडे तसे सक्षम नव्हते, त्यामुळे मग आम्ही सकाळी अर्ली मॉर्निंग काँग्रेस वरिष्ठांशी चर्चा केली, ज्यांच्याकडे आमची संवादाची सूत्र आहेत त्यांनी हे कळवलं की अशा परिस्थितीमुळे या काही जागा आहेत त्या राहत आहेत, तर तुमच्याकडे जर चांगले उमेदवार असतील तर या जागावरती तुम्ही उभे करू शकता।